Accounting is a mean of communicating results of business operation to various parties interested or connected with business. Suppose I am wholesaler, you are retailer, right? You want goods to be supplied on credit. तुम्हाला माझ्याकडनं माल उधारीवर घ्यायचा आहे, तर तुमची क्रेडिट वर्दीनेस मला ठरवली पाहिजे. तुमच्या बिझनेसची आर्थिक परिस्थिती काय आहे मला माहिती पाहिजे. ती मला कशामधनं कळणार, तर तुमच्या प्रिपेअर केलेल्या अकाउंटिंग स्टेटमेंट मधनं. तुमचे बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे काय, फायनान्शियल रिझल्ट दाखवणारे स्टेटमेंट म्हणजे काय, तर दोन. एक म्हणजे P&L अकाउंट आणि एक म्हणजे बॅलन्स शीट. व्हॉट डू यू मीन बाय P&L अकाउंट? which tells you what is the profit earned by you during the year, how much you have actually earned, net profit you have earned after deducting all the expenses, right? Second, your balance sheet. Balance sheet means your current financial position as on given date. आजच्या तारखेला तुमच्याकडे किती रुपयाच्या असेट्स आहेत, किती रुपयाच्या लायबिलिटीज आहेत, हे दर्शवणारं स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट. बरोबर. कोणाकोणाला उपयोगाचं असतंय? हे उपयोगाचं आहे ओनरला स्वतःला प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर क्रेडिटरला ह्याला माल द्यायचा की नाही, इन्व्हेस्टरला त्यांच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे की नाहीये, त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला लोन देण्यासाठी, किंवा गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटला कशासाठी, टॅक्स लायबिलिटी डिसाईड करण्यासाठी. बरोबर. म्हणून आपली खरी परिस्थिती जी आहे ती खरी परिस्थिती बॅलन्स शीट मधनं P&L मधनं दिसली पाहिजे. पण हे बनवताना प्रत्येकाच्या माइंड मध्ये वेगवेगळ्या गोष्टीबाबत वेगवेगळे अझम्पशन असतील. तर अझम्पशन म्हणजे गृहीतक. एखादी गोष्ट एखाद्या वेगळ्या अर्थाने धरून चालत असेल आणि दुसरा वेगळ्या अर्थाने धरून चालत असेल, तर मी एक सांगतोय आणि समोरचं दुसरंच समजतोय, असं होऊ शकतं, राईट. Accounting is not only associated with business, but it also with everybody who is interested in keeping account in the monetary transaction. Generally, accounting refers to financial accounting. आर्थिक परिस्थिती दर्शवणारं स्टेटमेंट बनवणं, त्याला आपण म्हणतो फायनान्शियल अकाउंटिंग. याच्यामध्ये आपण नुसतंच रेकॉर्ड नाही करत, झालेले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड नाही करत, तर झालेल्या ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्डिंग प्लस त्याच्यामधनं कन्क्लुजन काढणं. त्याच्यामधनं काय काढणं, कन्क्लुजन काढणं. आता जेव्हा आपण कन्क्लुजन काढतो त्यावेळी काही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतो. एक 5 कन्सेप्ट आहेत, बरोबर. सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर एज फॉलोज. फर्स्ट वन इज बिझनेस एंटिटी. First accounting concept is what? My business entity. Now, what do you mean by business entity? First, understand that when we are doing accounting, we are doing accounting of the business and not of the owner. Suppose you are employed as an accountant. तुम्ही अकाउंटंट कोणाचे आहात? फर्मचे, मालकाचे नाहीत. While doing accounting, we treat firm as a separate person and owner as a separate person. When business starts, we take money from owner in the form of capital. What we mean by capital? It's an amount invested by owner in the business, right? So when firm takes money, firm says that we received cash. This is first effect, right? First aspect. We have seen that recording transaction in a systematic manner is called a journal entry. And in journal entry, we always record double entry system. So first effect is cash came in. Second effect is who gave this cash to me? It's the owner. When owner gives me cash, it's a capital, right? So second effect will be recorded in capital account. So we record double entry system and we treated owner as separate person to whom we have to pay amount. ज्यावेळी दुकान बंद होईल, बिझनेस बंद होईल, त्यावेळी मालकाला पैसे परत द्यायचे. त्याने इन्व्हेस्ट केलेले पैसे आपण त्याला परत देणार आहोत. सो फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द फर्म, ओनर इज माय क्रेडिटर. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द फर्म, ओनर इज माय क्रेडिटर. ओनर इज माय क्रेडिटर मीन्स हुज क्रेडिटर? बिझनेस क्रेडिटर, बरोबर.
जसं आपण त्याच्याकडनं घेतलेले पैसे आपण वेगळे दाखवतो, त्याला द्यायचे तसं दाखवतो, त्याचबरोबर समजा जर त्याचा काही खर्च आपण केला तर दॅट विल बी शोन ॲज अमाऊंट टू बी रिसिवेबल फ्रॉम ओनर. फॉर एक्झाम्पल, त्याच्या मुलाच्या शाळेची फी भरली बिझनेसच्या अकाउंट मधलं, बरं चेक द्यायचा होता तो त्याने त्याच्या अकाउंटला द्यायला पाहिजे होता, त्याने बिझनेसच्या अकाउंट मधनं चेक दिला. आता तोच मालक आहे, त्याला कोण नाही म्हणणार, द्यायचा. बट दॅट अमाऊंट विल बी रेकॉर्डेड ॲज अमाऊंट विथड्रॉन बाय ओनर फॉर हिज पर्सनल यूज. तुझ्या कॅपिटल मधले एवढे पैसे तू परत घेतलेस, दॅट एंट्री विल बी रेकॉर्डेड. इज इट क्लिअर? बिकॉज जेव्हा तुझ्याकडनं पैसे घेणार, वी आर शोईंग यू ॲज अवर क्रेडिटर. So when you take our money, right, we will also show you as our debtor. Is it clear? Money, owner is different person and business is different person. This concept implies that business unit is a separate and distinct from owner or owners. जेव्हा तुमचा सोल ट्रेडिंग फर्म असतो तेव्हा एकच मालक असतो, पण जेव्हा पार्टनरशिप फर्म असतं तेव्हा एकापेक्षा जास्त पार्टनर असतात ना, मग त्याच्यामध्ये सगळ्या पार्टनरपेक्षा तो वेगळा आहे. दॅट इज पर्सन हू सप्लाय कॅपिटल टू इट. बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट, अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. आपण अकाउंट कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवतो? बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवतो, अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. मालकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही बनवतो आपण, कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवतो? बिझनेसच्या. Hence, the business is liable to the owner for the capital contributed by him or her. We will show that money received from owner as capital, and capital will be shown as our liability. That liability which will be paid at last, when at the time of closing down of firm. That's all. According to this concept, only business transactions are recorded in the books. बरोबर? मालकाने स्वतःच्या खिशातनं काही पैसे खर्च केले, वी आर लिस्ट कन्सर्न बिकॉज इट इज नॉट आवर ट्रान्झॅक्शन. बघा, मालकाचं अकाउंट म्हणजे सेव्हिंग अकाउंट, बिझनेसचं अकाउंट म्हणजे करंट अकाउंट. मालकाचं अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट? सेव्हिंग बँक अकाउंट. आणि बिझनेसचं अकाउंट म्हणजे करंट अकाउंट. त्याने घरचं लाईट बिल भरलं फ्रॉम हिज सेव्हिंग अकाउंट, वी आर लीस्ट बॉदर अबाउट इट. दिस इज नॉट अवर ट्रान्झॅक्शन. But if he pays domestic light bill from business account, that is current account, we will record this as drawing. Is that clear? Personal transaction of the owners are not recorded, but the transaction with the business, such as capital contributed to the business or cash withdrawn from business for personal use, will be recorded in the books of account. If he is using money for business, it is business transaction, it is to be recorded as business transaction. But when he is using for personal use, it is to be recorded as drawing, amount withdrawn by owner for personal use. It implies that business itself own assets and own liabilities. Any example बघा काय दिलंय? Half of the building is used for business office and half building is used for residence of the proprietor. असं आगे दुकान पिछे मकान अशा प्रकारचा त्याचा बिझनेस आहे. बरोबर? जर अर्ध्यामध्ये तो स्वतः राहतोय आणि अर्ध्यामध्ये तो बिझनेस करतोय, अँड द टोटल रेंट इज ऑफ द बिल्डिंग इज 50,000, then only 25,000 will be deducted as drawing from owner's capital. 20,000 will be recorded, 25,000 will be recorded as business expenditure, rent, and 25,000 will be recorded as drawing, because owner is different and business entity is different. Is this clear? कधी पण जर्नल एंट्री करताना आपण माइंड मध्ये लक्षात ठेवायचं, वी आर अकाउंटंट ऑफ बिझनेस अँड नॉट द अकाउंटंट ऑफ ओनर. हे कळालं का? अरे हो. हो सर. हो सर. असं रिप्लाय करत जा मध्ये. हो सर. चलो नेक्स्ट. हो सर. नेक्स्ट, मनी मेजरमेंट. राईट नाव, जर आपण म्हणालो आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवतोय, वी आर प्रिपेरिंग
balance sheet, right? What the balance sheet should contain? Balance sheet should contain list of assets and liabilities, right? When I say list of assets and liabilities, right, what should it contain? माझी land and building, माझं furniture, माझं machinery, my car, etc., etc., right? But when we have to compare financial position of one person with other person, we cannot count that in terms of asset. बरोबर ना? याच्याकडे 2 मशिनरी आहेत, याच्याकडे 3 मशिनरी आहेत, म्हणजे हा श्रीमंत झाला. बरोबर? याच्याकडे 100 स्क्वेअर फूट जागा आहे, याच्याकडे 500 स्क्वेअर फूट जागा आहे, मग हा 500 स्क्वेअर फूट वाला जागा झाला, मोठा झाला. नो, इट्स नॉट. बरोबर? जर समजा एखाद्याची गिरगावात 100 स्क्वेअर फूट आहे आणि दुसऱ्याची विरारला 500 स्क्वेअर फूट आहे, कोणाची किंमत जास्त असणार? 100 स्क्वेअर फूट वाल्याची की 500 स्क्वेअर फूट वाल्याची? स्क्वेअर फूट वाल्याची. गिरगावातले भाव जास्त आहे, कारण जागेला किंमत जास्त. जागेला डिमांड आहे. बरोबर. So just by quantity we cannot decide the financial position of any particular business. बरोबर? म्हणून to bring them all at par, सगळ्यांना एका लेवलवर आणण्यासाठी we convert it into money. We write money value of the asset owned. आपण सगळ्या असेटचं डिस्क्रिप्शन पण लिहिणार. At the same time, right, we will record its value. We will convert all the assets and the liabilities which they own. एक मिनिट पप्पा, mask. We will convert all the assets and liabilities into what? In money, right? This is called as money measurement concept. Why in money? Because money speaks universal language, right? पैशाचं सगळं ऐकतात, बरोबर, आणि it becomes at par with rest of the world. So we have to convert all the assets and liabilities in terms of money. This concept implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of account. जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा आपण त्याचं काय रेकॉर्ड करतो? मनी व्हॅल्यूज रेकॉर्ड करतो. बरोबर? सिन्स मनी सर्व as the medium of exchange of transaction expressed in terms of money are recorded, and ruling currency of the country is the measuring unit for accounting. म्हणजे जेव्हा तुम्ही भारतामधल्या बिझनेसचं अकाउंटिंग करताय तर we will convert it into rupees. But if you are doing accounting of USA, you will convert it into US dollar. बरोबर? समजा एखादी इंडियन फर्म आहे, इंडियन फर्मने माल विकला अमेरिकेमध्ये, अमेरिकेमध्ये माल विकला म्हणून आपण डॉलर घेतले. सपोज वी टूक $1 lakh, राईट? सो ऑब्वियसली $1 lakh multiplied by 80. Current rate is 80, right? So we will not write $1 lakh. We will have to convert that $1 lakh into Indian rupees. So $1 lakh multiplied by 80 lakh rupees. Transaction will be recorded of 80 lakh rupees, not $1 lakh. When you do transaction where you are reporting in that currency, you will convert it. Suppose vice versa happen, you are doing business in US only, right, and you are reporting to US government, so it will be converted into dollar. So at that point of time it will be recorded as $1 lakh. Is it clear? Next, transaction which do not involve money will not be recorded in the books, right? आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. मगाशी काल आपण बघितलं गुडविल. बरोबर? भास्कर माझा बिझनेस टेक ओव्हर करत होता, राईट? मी भास्करला म्हणालो भास्कर मला गुडविल दे. भास्करने कॅल्क्युलेशन केलं. ही लिंक्ड माय गुडविल टू माय प्रॉफिट. Why he is ready to purchase my business, not to start his own business? Because I am earning profit which he can't earn in the beginning. So instead of competing with me, what he is doing is he is buying my business and he is paying me extra in terms of goodwill. So more the profit, more will be goodwill. He linked my goodwill with my profit. This can be calculated in terms of money, but there are certain things
which can't be converted into money, those transaction will not be recorded over here, right? For example, you know, there are two business houses in India which are quite huge. One is Tata and another is Reliance. Tata is a company, right, or a business empire which ran into India till 4 to 5 generations. And in case of Reliance, it is just second generation. But what's the basic difference between Tata's and Reliance is more profit oriented, right? It's a corporate. Their sole aim is to earn profit, right? Whereas Tatas are not the same. They have not only earned profit, but they have also made a good India, good society, better society. You must not be aware. First steel company was started by Tata in India. Indian Steel Company was Tata, which was taken over and converted into Steel Authority of India, right? They again started their own separate company later on, named as Tata Steel. First five-star hotel was in India, right? Made by Taj Hotels. Then first chemical company, Tata. First power company, Tata. Right? First aviation company, म्हणजे airlines, Tata, which was taken over by government and converted into Air India. Compulsory acquisition. बरोबर? Bank were also owned by Tata. Right? So हे लोक काळाच्या पुढचा विचार करतात. बरोबर, and they start things which will be beneficial for the country and not just for the sake of profit. So these are the dedication of Tata Group which cannot be counted in terms of money, so it is not recorded. Is it clear? Here they are giving example: working condition in the workplace, strike by the employees, right? Efficiency of the management. These things will not be recorded in the books. Similarly, loyalty of employee towards this company, this is also thing which is an asset for the company but cannot be recorded in the books. That is the reason why people from Tata Group do not take exit. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या देशामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला पहिली कंपनी सुरू झाली, बरोबर, लोखंडाची, लोखंड खोदतात माहिती ना, जमिनीतनं बाहेर काढतात, आयर्न ओर मायनिंग मध्ये, राईट? सो ऍट दॅट टाइम दे यूज टू, काय म्हणतात त्याला, बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी काहीतरी वापरतात ना, डायनामाइट्स. त्या डायनामाइट्सचा वापर करताना बऱ्याचशा लोकांना इंजरी व्हायची, त्याच्यामध्ये ब्लड नेहमी कमी पडायचं, बरोबर. So Tata was the company who started a scheme that if you donated a blood, right? त्यांच्याकडे इन हाऊस ब्लड बँक होती, कारण ऍक्सिडेंट हे क्वाईट फ्रिक्वेंटली असायचे. त्यांनी सांगितलं होतं, इफ यू डोनेटेड अ ब्लड यू विल गेट 1 day पेड हॉलिडे. काम करायचं नाही, ब्लड डोनेट करा आणि जा, राईट? So this was the dedication of management towards the health of the employee. Bro. So these things can be calculated in terms of money, so it is not recorded in terms of books of account. Right? Take another example, Infosys. Infosys was the first company in India who started giving shares, giving ownership to their workers. Now let me tell you what do you mean by Infosys. Infosys is an IT company, right? IT company मध्ये काय असतं, एखादा प्रोग्राम डिझाईन करतात, ते एखादं सॉफ्टवेअर बनवून देतात, बरोबर. याच्यामध्ये सर्वात मेन कॉन्स्टिट्युएंट आहे तो म्हणजे जो प्रोग्रामर आहे त्याचं डोकं. त्या प्रोग्रामरला फक्त एक कम्प्युटर मिळाला बाद झालं, त्याला ऑफिस पाहिजे असं वगैरे काही नसतं. तो काय झाडाखाली बसून पण पार्क मध्ये पण कोडिंग करेल. ओके. So main wealth of the business of the company is not the computer, is the mind of the programmer. Correct? The programmer is to be treated as an asset for the company. But how you will value this mind of the programmer? That was the biggest question. Correct?
मग ते माइंड जे आहे ते आपण व्हॅल्यू करू शकत नाही आणि म्हणून बुक्स ऑफ अकाउंट मध्ये दाखवू शकत नाही आपण की आमच्याकडे एवढी एवढी टीम आहे विच इज सुपर टॅलेंटेड वगैरे वगैरे. सो व्हॉट इन्फोसिस हॅज डन इज दे हॅव taken a decision where programmers will be upgraded from employee to owner. See, shareholder are the owner of the company. So programmers are given bonus in terms of share and not in terms of money. म्हणजे जर मी मालक बनत गेलो, शेअर मिळत गेले तर मला मालक बनायला मी मालक बनतोय, तर मी कंपनी सोडताना 10 वेळा विचार करेन. So this is how the moral of the employee is boosted in Infosys. But these things cannot be expressed in terms of money. So these things cannot be recorded in the book, financial statement. But they are important. It helps in understanding the state of affairs of the business as the money serve as a common measure by which heterogeneous facts about the business are recorded. What do you mean by heterogeneous fact of the business are recorded? मगाशी सांगितल्याप्रमाणे जागेची किंमत बरोबर विरार मधली वेगळी आहे, गिरगावातली वेगळी आहे, बरोबर. इथे 100 फूटचा अंधाऱ्या खोलीचा भाव पण विरार मधल्या 500 स्क्वेअर फूटच्या हवा उजेड असणाऱ्या फ्लॅट पेक्षा जास्त असेल. सो यू कॅनॉट कम्पेअर टू थिंग्स. सो टू थिंग्स आर कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ मनी अँड देन इट इज रेकॉर्डेड. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगताना कसं लिहिलंय बघा. If the business has 5 computers, 2 tables, 3 chairs, these assets cannot be added to give useful information. पण मी या सगळ्यांची टोटल केली आणि मी म्हणालो माझ्याकडे एवढ्या रुपयाचे असेट आहेत, तर दिस कॅन बी कम्पेअर्ड विथ एनी अदर एल्स. Unless they are expressed in monetary terms, rupees 1,50,000 for computer, 15,000 for table, 2,500 for chairs. बरोबर. आता या सगळ्यांची मी टोटल केली की मी म्हणणार माझ्याकडे एवढे असेट्स आहेत, मग मी दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करू शकतो किंवा असेट मधनं माझी लायबिलिटीज वजा करून मी माझे किती गुंतवलेले ते फाइंड आउट करू शकतो. इज दिस क्लिअर? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी काय बोलतोय कळतंय? आजचं थोडस कन्सेप्च्युअल आहे, सगळ्यांना नक्की कळतंय? सर हा बोल. सर सर हा बोल ना. सर एको येतोय कुठून तरी, एको येतोय सर, एको. हो कळलं मला, माझाच एको येतोय. माझ्याच हो आवाज असं एको वाटतंय सर. असं कसं होतंय? हो सर हा तुमच्याच सर, आवाज मला नाही मध्ये येतोय. आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो साई, आवाज येतोय? हो दादा. आता क्लिअर येतोय? हो सर, येतोय आवाज. बघा, आता मी जे एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये काही डाऊट, गोंधळ? आजचं सगळं लेक्चर कन्सेप्ट बेस्ड आहे बरं का. जर तुम्हाला एक कन्सेप्ट कळाले तर पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. ओके भास्कर, नक्की काय म्हणायचं तुला? प्रॉब्लेम नाहीये की कळलं नाहीये? ऑडिओ ऑन करून बोल. कुठे गेला भास्कर? ओके, नो प्रॉब्लेम. चलो, आता पुढचा कन्सेप्ट एक्सप्लेन करायला घेतो, कॉस्ट कन्सेप्ट. ओके, आता मला सांगा, इफ यू टूक अ बिल्डिंग टुडे हिअर इन गिरगाव, राईट, एक जागा घेतली तुम्ही 10 बाय 10, एकदम कोपऱ्यातली अंधारी खोली, बरोबर. यू टूक इट टुडे ॲट ₹10 लाख, बरोबर. तुम्हाला काय वाटतं 5 वर्षांनी त्याची किंमत किती असेल? 10 लाख असेल, 10 लाखापेक्षा कमी असेल की 10 लाखापेक्षा जास्त असेल? सर जर त्या जागेची व्हॅल्यू वाढली तर
फ्लॅटची पण किंमत वाढेल. थोडक्यात किंमत वाढलेली असणार, बरोबर. मग आता जर तुम्ही 5 वर्षापूर्वी जागा 10 लाखाला घेतलीये आणि आज समजा त्याची रिडेव्हलपमेंट झालेली आहे, त्याचा टॉवर झालेला आहे, बरोबर, आणि तुम्हाला 400 स्क्वेअर फूटचा चांगला वन BHK फ्लॅट मिळालेला आहे, बरोबर, त्याची आजची किंमत 1 करोड आहे, बरोबर. तर तुम्ही बॅलन्स शीट मध्ये दाखवताना किती रुपये दाखवणार? 10 लाख रुपये दाखवणार की 1 करोड रुपये दाखवणार? हा माझा प्रश्न आहे. अरे आन्सर सर परत पुन्हा परत please एकदा सांगाल क्वेश्चन question. परत एकदा. पुन्हा एकदा question क्वेश्चन सांगा ना एक्सप्लेन सर. करा. ओके, मी आज 10 बाय 10 ची रूम घेतली 10 लाख रुपयाला. ओके, 5 वर्षानंतर त्याचा टॉवर झाला तिथे त्या जागेमध्ये, मला 400 स्क्वेअर फूटचा वन BHK फ्लॅट मिळाला. आज जर मी विकायला गेलो तर त्याची किंमत 1.5 करोड आहे. तर मी माझ्या हिशोबाच्या वयांमध्ये, माझ्या फायनान्शियल पोझिशन मध्ये त्याची किंमत 10 लाख रुपये दाखवू की 1.5 करोड दाखवू? 10 लाख 1.5 करोड. दाखवणार. 10 लाख दाखवणार. 1.5 करोड दाखवणार सर. ओके, काही लोकांचं म्हणणं आहे 10 लाख रुपये दाखवणार, काही लोकांचं म्हणणं आहे 1.5 करोड दाखवणार. दोघांचं लॉजिक असं आहे, ज्यांचं म्हणणं आहे की मी 10 लाख रुपये दाखवणार, त्याचं म्हणणं मी घेतली तर 10 लाख रुपयाला आहे ना, तर माझी कॉस्ट 10 लाख रुपयेच झाली, मी 10 लाख रुपयेच दाखवणार. जे लोक म्हणतात 1.5 करोड दाखवणार, बरोबर, त्यांचं लॉजिक असं आहे की आज जर विकलं तर त्याचे 1.5 करोड येतात ना, मग मी 1.5 करोड दाखवणार, बरोबर. आता एक दुसरी केस सांगा. समजा मी एखादा प्लांट अँड मशिनरी इन्स्टॉल केली, मी घेताना ती मशिनरी 10 लाख रुपयाला दाखवली, बरोबर, 10 लाख रुपयाला विकत घेतली. त्याच्यानंतर ती मी कंटिन्युअस वापरतोय म्हटल्यावर ती झिजणार की नाही झिजणार? ऑब्विसली झिजणार आहे ती. मग त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. समजा 5 वर्षानंतर त्याची किंमत सेकंड हँड झाली, त्यामुळे डायरेक्ट अर्धी झाली, 5 लाख रुपये झाली. आता मी किती रुपयाला दाखवणार? बरोबर, तर 5 लाख. 5 लाख रुपये दाखवणार. 5 लाख. बरोबर. तर हाच तो कन्सेप्ट आहे, तो म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट, बरोबर. तो कॉस्ट कन्सेप्ट काय म्हणतो, दाखवताना हिस्टॉरिक कॉस्टला दाखवा. कधी पण असेट दाखवताना कसं दाखवा? हिस्टॉरिक कॉस्टला दाखवा. व्हॉट डू यू मीन बाय हिस्टॉरिक कॉस्ट? द कॉस्ट ऍट विच यू परचेज अन असेट. इफ it is depreciating, deduct the depreciation. If it is depreciating, deduct the depreciation. But if value is appreciating, right, record it at purchase value only. Don't show increase in the value of asset. The simple reason is you have not yet sold the asset. तुम्ही 10 लाखाचा फ्लॅट 1.5 करोड झाला म्हणून विकणार आहात की राहणार आहात? राहणार आहात, विकणार नाही, बरोबर ना. विकून रस्त्यावर थोडी ना येणार. मग 1.5 करोडला फ्लॅट झाला, त्याची किंमत 1.5 करोड झाली, तरी सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये 10 लाखच दाखवायची. जेव्हा तुम्ही केव्हा ऍक्च्युअल मध्ये विकाल, बरोबर, तेव्हा प्रॉफिट झाला असं दाखवायचं. कळलं? उद्या तुम्ही विकला 2 करोडला, तर तुम्ही म्हणणार 10 लाखाची प्रॉपर्टी 2 करोडला विकली, 1 करोड 90 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला, बरोबर. मध्येच कोणी, बरोबर, विकलं, वाढवलं, व्हॅल्यू वाढवली, तर ती वाढवी व्हॅल्यू तिथे दाखवायची नाही. कोण खेळतो रे मस्ती? भास्कर, काय चाललंय तुझं? जर 2 पिरियड मध्ये व्हॅल्यू अप्रिसिएशन झालं, तर ते व्हॅल्यू अप्रिसिएशन अजिबात मध्ये दाखवायचं नाही, बरोबर. कारण का, जर तुमची व्हॅल्यू अप्रिसिएट झाली, बरं, असं तुम्ही दाखवलं, तर तो प्रॉफिट झाला असं दिसला, आणि प्रॉफिट झाला तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागणार. सिंपल रिझन आहे. 10 लाखाची बिल्डिंग तुमची 1.5 करोड झाली, तुमचा 1 करोड 40 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला, तुमच्या हातात कॅश तर काही नाही आली, but still you will have to pay tax on it. Is it clear? So always show
राईट ऍट हिस्टॉरिक कॉस्ट ओनली. हिस्टॉरिक कॉस्ट मीन्स व्हॉट, जेव्हा तुम्ही खरेदी केलं होतं तेव्हाची जी किंमत होती तीच किंमत तुम्हाला दाखवायची. बट इफ यू आर शोईंग asset then the value has depreciated, reduce the depreciation. एवढं depreciation काय करा मग कमी करा. An asset is recorded in the books of account on the basis of historic cost, that is acquisition cost. तुम्ही केवढ्याला acquire केलेली. Cost of acquisition will be based for all further accounting. It does not mean that asset will be always shown at cost. Asset ची व्हॅल्यू कमी होत गेली तर रिअलायझेबल व्हॅल्यू दाखवायची. कोणती व्हॅल्यू? रिअलायझेबल व्हॅल्यू. म्हणजे मी आज विकले तर किती पैसे येणार ते. इट इज रेकॉर्डेड at the cost of the time of purchase but systematically reduced in its book by charging depreciation. घेताना जेवढ्याला घेतलेली त्याच्यामधनं डेप्रिसिएशन दरवर्षी थोडं थोडं मायनस करावं. एक्झाम्पल, furniture is purchased for rupees 3 lakh and the same cost has been recorded in the books. In case market value goes below 1 lakh or 1,50,000 will not be considered. त्याची मार्केट व्हॅल्यू आपण बघणार नाही. बरोबर, फक्त आज आपण जेवढं डेप्रिसिएशन आहे तेवढं डेप्रिसिएशन मायनस करणार. इज इट क्लिअर? कोणाला काही डाऊट? आज आपण इथे थांबूया. उद्या पुढचे जे कन्सेप्ट आहेत ते करायला घेऊया.